पाय तेने साधती साधणे तुटती भवाची बंधने. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या पंचमवेद गाथ्याचं गाथा भजन आणि संत महा ज्ञानेश्वर महाराज व संत सखाराम महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा गावाचं नावही फार सुंदर आहे, राजपिंपरी. या गावामध्ये हरिभक्तीपरायण परमादरणीय भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थांच्या पंचकृषीतील सर्वांच्या सहकार्याने आनंद महाराज असतील, त्यांचे चिरंजीव, परिसरातील भजनी मंडळ, परिसरातील श्रोते मंडळ, गावातील भाविक भक्त मंडळ, तरुण मंडळ, वयस्कर मंडळ, अशा सर्वांच्या समागमामध्ये हा बऱ्याच वर्षापासून मला वाटतं हा महाराजांच्या समाधी सोहळाही आणि ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा एकत्रित येतो. विदर्भामधली पोरं आमच्या बरोबर होती आळंदीला, सखाराम बाबांच्या लोणींची त्या लोणीचंच नाव सखाराम बाबांची लोणी. तुम्हाला बरंच माहिती हो, ते सगळं लोणी म्हणले तिकडून. तुम्ही जाऊन आले काय तिकडून? तुम्हाला काय जायची गरज, इथं बाबा आल्यावर. बर, असा हा चाललेला कार्यक्रम आहे. मला आदरणीय भाऊसाहेब महाराजांनी फोन केला. मला वाटतं आमच्या आनंद महाराजांनी त्यांना फरमाईश केली असेल, आणि ते तिकडं होते ना मच्छिंद्रनाथ गडावर. मग त्यांनी फोन केला, मला विचारलं तारीख, म्हणलं देतो. मला बाकीचं विचारलं, काय म्हणलं बाकीचं माझं काय नाही, मी काय ते ह्या राड्यात पडत नाही, काय दिलं ते पाहतं नाही, कोणाला काही मागत नाही. दिलं तर फार चांगलं, नाही दिलं तर अतिउत्तम. पण ड्रायव्हरला मात्र त्याला विचारायला मला पैसे द्यावं लागतात, त्याच्यामुळे तेवढं तुम बाबा माझं काय असं काय झालंय याचं कारण आहेत आनंद महाराज. परमार्थिक जी सत्ता आहे ही फक्त सुख आणि आनंद भोगण्याची काय, आणि सुख आणि आनंद यामध्ये संपत्ती हा विषय येत नाही, येत नाही. पण तरी लोक देतात, त्याच्यातही हे समाधान नाही. त्यामुळे मला विचारलं त्यांनी, मला माझं काही नसतं, मी कुठं काय आहे ना, म्हणून त्याने ते म्हणे या. घेतली तारीख. मी आजारी आहे, पण मी सलाईन घेऊन आलो. 3 दिवस झाले मला सलाईन चालू, पण केवळ भाऊसाहेब महाराजांनी दिली. राजपिंपरी हे पहिल्यांदा कीर्तनाला येतो, म्हणून मग मी म्हटलं डॉक्टरला, म्हणलं मी तिथून आल्यावर मेलो तरी चालेल, पण हे पहिलं गाव आहे ना, पहिल्याला धोका नको, नाही तर लोक म्हणते सगळे धोकेबाज आलेत संप्रदाय. त्यामुळे पांडुरंगाला विनंती केली. आणि डॉक्टर साहेब आहे आमचे खूप चांगले आहेत, इस्लाम धर्माचे शेख डॉक्टर, पण माझे फॅमिली आहेत. त्यांनी मला व्यवस्थित केलं. मला म्हणे तुम्ही कीर्तन करून या जोगी एनर्जी दिली. ते 2 कोणती इंजेक्शन दिली, मी काय आली विचारू. मी विचारलं ते मला सांगते म्हणून हा कधी बी घेत बसल ना. त्यामुळं त्यांनी काय ते ओपो केला नाही, आणि म्हणून मग मी आलो आणि महाराजांना सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही, पण बाकीचे सगळे कीर्तन कॅन्सल केले. आळंदी भवली ना, 10-15 कीर्तन, 2-4 भजनं. ते भजनात एका भजनामध्ये कमीत कमी 6 ते 7 कीर्तनाची एनर्जी खलास होते. भजन साधना का समजू तुम्ही. भजन वेगळं, गायन वेगळं. कारण गायन ही साधना आहे आणि भजन ही उपासना आहे. विठ्ठला म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी हा सेवेचा योग, आणि म्हणून सेवेकरता जो अभंग निवडला हा वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या इमारतीला ज्यांनी खांब नावाचा आधार दिला असे संत श्रेष्ठ जगद्गुरु दक्षिण काशी पीठाधीश्वर संत सम्राट संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातला संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या लाभाचा विचार सांगणारा अभंग आहे. आणि या लाभाला संत सोडून दुसरं कुणाकडं हा लाभ मिळत नाही, असा या प्रकरणातला हा अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ तुम्हाला एकदा सांगतो.
म्हणजे मग तुम्ही झोपलात तरी चालेल, मग डोक्याला खटका राहत नाही, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं हे राहिलं, त्याच्यामुळे तुम्ही झोपलात तरी चालेल. आणि शपथ झोपा, माझं काही मत नाही, कारण मी कीर्तन लोकांकरता करतच नाही. माझ्या डोळ्यापुढे देव असतो, संत असतात आणि वारकरी असतात, त्याच्यामुळे मी डोक्यात ते त्रास घेत नाही कधी. आता कीर्तन तुम्ही खरंच झोपून पहा, मी जर तुम्हाला मला काय करतं पैसे भेटत तर मला काय करतं, तुम्ही झोपले बिन काय आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं. हो ऑपरेटर साहेब, तुमचं मग सिस्टीम फार चांगली आहे. विठाला आणि म्हणून सरळ अभंगाचा भावार्थ असा आहे, विश्वामध्ये एक पद आहे ज्या पदाला हरिपद असं म्हणतात. पर हरि हे पद असं आहे, सर्वोच्च पद आहे, सर्वोत्तम पद आहे आणि एक अद्वितीय पद आहे आणि एकमेव पद आहे. या पदावर दुसरं पदच नाही. मग हे पद जर मिळवायचं असेल तर संतांचे पाय धरा. हे पदाचं दुकान तिथे आहे, कुठे? संतांच्या जवळ. तुम्ही जर पुढाऱ्याकडे गेले तर पद नाही, तेच देवाला नाव ठेवते बाकीचं काय विचारायचं, त्याच्यामुळे तिकडे नाही. पण संतांच्या जवळ हरि या पदाची प्राप्ती तिथे आहे. हरिरेव जगत जगदेव हरिही हरि तो जगतो नाही भिन्न वपू हरेर हरती पापानी, असं जे सर्वोच्च पद आहे, हे पद तुम्हाला जर मिळवायचं असेल तर ओनली वन स्पॉट, त्यांना संत असं म्हणतात. बरं, आता दुसरी काही गोष्ट शंका विचारतात दुसरी गुरुजी, का बा आता पद मिळालं मग त्याचं काय करायचं, त्याचा फायदा काय? तर त्याचा याचा फायदा, भवाची बंधने हरिपदे तुटती आणि साधने हरिपदे साधती तेनेची, तेनेची हरिपदे साधने साधती. हा त्याचं फल आहे. भव शब्दाचा अर्थ आहे मृत्यू, परत येत नाही. आता मारताल तुम्ही 100% माझ्या सहित, पण ते हरिपद प्राप्त झालं का परत मृत्यू हा शब्द नाही, कधीच जवळ येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता विचारलं मग हे एवढं जर असेल तर मग हे तुम्ही म्हणता का, कोणाचा पुरावा आहे? त्यांनी सांगितले मी म्हणत नाही, जो वेद आहे त्या वेदाने हारतुवर करून सांगितलेलं आहे, अशी ग्वाही दिलेली आहे की हरिपद संताशिवाय हरि या पदाची प्राप्ती जगात अन्यत्र कुठेही होऊ नाही, होऊच शकत नाही. आणि मग ते संत काय करतात, या पदाकरता सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या मोक्षाची ज्याला ज्याला इच्छा असेल, काही मी उद्धार पावेन, त्याची ती इच्छा पूर्ण करतात. असा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. आता तुम्हाला तारखा घ्यायला काय अडचण नाही, एवढंच कीर्तन असतं. विठ्ठला पहिला मुद्दा लक्षात घ्या. पाया पडतो मा गरीबात नको मागा लागू, एक तर धंदे नाही सध्या. तुम्हा मित्र आहे का नाही? बरं इकडं कोण ओळखीचं आहे? आनंद महाराज, भाऊसाहेब महाराज आणि तू. हे दोघं एवढा जीव लावून राहिले मला, तू असा कान असल्यावानी का? एक पहिला मुद्दा लक्षात घ्या, जाऊ द्या विनोदाचा भाग जाऊ द्या. विश्व संप्रदायाच्या महातत्व प्रणालीमध्ये ज्या वेळेला प्रकार पडले गेले, मला वाटतं त्याच्यात 12 दर्शनकारांचं नाव आहे. 12 मध्ये आनंद महाराज, 6 आस्तिकवाद आहे आणि 6 नास्तिकवाद आहे. नास्तिकवाद्याला आनंद हा शब्द मान्यच नाही, शास्त्र सांगते. आणि आस्तिकवाद्याला जगात आनंद सोडून दुसरं काही दिसतच नाही. एक गोष्ट अशी आहे, एवढं असताना सुद्धा ज्या आस्तिकवाद्यांचं मत आहे त्यांनी नास्तिकवादाला खोडून काढलं नाही. उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, वेदांत, न्याय, ही जी मंडळी आहे, ही जी शास्त्र करते, ते जे शास्त्र आहे, या शास्त्रकर्त्यांनी म्हणजे ज्याला हे आपण म्हणतो काय चारवाक वगैरे जी मंडळी आहे, यांना म्हणजे खेद केला नाही तर त्यांना जगात आनंद आहे हे पटवून देण्याचं काम केलं. हे पटवून देणं. तुम्हाला साधा व्यवहार सांगतो.
एखादा माणूस जर आपल्याविषयी घृणा धरत असला, आपण बहुतेक तोंड पाहतो का? हा, तुम्ही इथलेच आहेत ना? पांढरवाडीचे एवढ्या लांब काय आले याचे कीर्तन? आपल्या आपल्या गावात थांबायचे येतं ना, हिवागारे जातात. आम्हाला कसं आहे, आमचं पोट लई वाईट, त्याच्यामुळं गारान आम्हाला काही सुधरत नाही. याच्या पुढं काही सुधरत. जाऊ द्या, आता आले, उद्यापासून नका थेट का आलेल्या काकांच्या कीर्तनाला या. तसं नका करू, रोज या. हे खुशाला म्हणून राहिले मला, असं नका. अहो कीर्तनाला गेलं पाहिजे ना, कीर्तनाशिवाय माहिती नाही. कारण तुम्हाला ज्याला ऐकायला कीर्तन वाईट वाटतं त्याच्याकरता सुद्धा पाहत आहे. कीर्तनात आलं का ज्याला झोप लागत नाही त्याला झोप लागत. हे मी बोलत नाही. कीर्तनी बैसदा निद्रे नागविलेन, मन माझे गुंतले विषय सुगा. सांगा पांडुरंगा काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. हा भंग पाहिला का सगळं कळेल, है की नाही? पहा भंगवर मी पडतो थोडासा. विठ्ठला मागे जाऊ दे तिकडे. आता समजा एखादा माणूस आहे, आपल्याबद्दल घृण आहे, आपल्याला नाव ठेवतो. 100 लोक आपल्याला मानतात आणि 10 लोक ते 100 लोक, हा एकमेव माणूस असा आहे का हा आपल्याला मानतच नाही. मग त्याचा तिरस्कार करायचा का? काय करायचं? बोला ना. सगळे मुखी आहेत का? काही नाही. नाही, काय केलं पाहिजे आपण? त्यात तिरस्कार केला पाहिजे का? शास्त्र असं सांगतंय की 100 लोक तुमच्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहतात आणि एक माणूस पाहत नाही. म्हणजे जे 100 लोकाला दिसत नाही ते एकाला दिसलं, त्याच्याकरता त्याचं आत्मपरीक्षण आपण करायचं. याला काय हा कशामुळे 100 लोकात काही कळत नाही, ते बिचारे मानतात, आणि हा एकटा. मग त्याला का आपल्यात असा कोणता गुण आहे की जो त्याला आवडत नाही? त्या गुणाचं आत्मपरीक्षा करून तो गुण काढला का 100त हा 101 होतो. 100त काय होतो? हा ऍड होतो. कारण 100 लोकांना कळत असतं पण ते बोलत नाही. महाराज तुम्ही आहे ना मेलेले बरे, असं कोणी म्हणत नाही. तुम्ही आहे ना लई चांगलं, आता काय सांगा तुम्हाला, पण ते सांगत नाही. आणि जो खरा असतो ना त्याला महाराज ते उगा वस्तून बोलत त्यामुळे आपण त्याचं तोंड पाहत नाही, काय नाही. बरं झालं, नको पाहू भो, पण हा गुण महाराजाच्या लक्षात आणून दे. नको 100 लोक आणून दे. ज्याला पटत नाही तो तटस्थ असतो, आणि मग त्याला ज्यावेळेस आपलं मग हे आपलं आपण परीक्षण करायचं, त्याला नाराज नाही करायचं किंवा त्याच्यावर नाराज नाही व्हायचं, हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग ज्या वेळेला तुमचा हा गुण जाईल ना, त्याला न आवडणारा, त्यावेळेला तो सुद्धा तुमच्या जवळ येतो. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? 100%. तसं या दर्शनकाराने यांना जगात आनंद नाही म्हणणाराला शास्त्रकर्त्याने या लोकांनी नावं नाही ठेवली. आनंद या शब्दाची अनुभूती घेऊन त्या लोकांना दिली. अगोदर अनुभूती घेतले. अनुभवे आले अंगात अनुभव आले अंगा ते जगाले तसे, जगाले तसे अनुभव आले ते जगाले या लोकांनी काय केलं? या संप्रदाय हे जे दर्शनकार आहे, या दर्शनकाराची अभिव्यक्ती धरून वास्तवतेमध्ये याचं चिंतन मनन केलं. आणि चिंतन मनन केल्याच्या नंतर ज्या लोकांनी चिंतन केलं, ज्या लोकांनी मनन केलं, आणि मनन करून ज्यांनी अनुभूती घेतली, तो विश्वातला पहिला संप्रदाय. माझे गुरुवर्य बाबा बंशी महाराज तांबे नेवासकर नेहमी सांगायचे, हा 6 दर्शनकाराच्या अस्तिकवादाचा प्रभाव ज्या लोकांनी घेतला तो पहिला संप्रदाय ज्ञानोबा तुकोबारायांचा, वारकऱ्यांचा. कारण वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही. कारण आहेत त्याची.
पांडुरंगासारखा देव नाही, वारकऱ्यासारखा पंथ नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही आणि एकादशी सारखं महाव्रत नाही, म्हणून वारकऱ्यासारखा पंथ जगात कुठे. मग या वारकरी लोकांनी अगोदर आनंद या शब्दाची चिकित्सा नव्हे, अपरोक्षता हा आनंद आहे. बरं, जो आनंद भोगला तर वाटलं का तुम्हाला? एक का जेवणारा कोणता चांगला? तुम्ही जेवता का नाही? सगळ्यांनी निराहार पद्धत धरली काय? चांगलं चांगलं अन्नाची बचत होते, निदान ते दुसऱ्याला वाटेल. जेवणारा कोणता चांगला? ज्याला दमच पडत नाही खायला, तो नुसता बसला का पुंडलिक नाही कुंडलिक नाही, पुंडलिक नाही पुंडलिक नाही, ज्ञानोबा नाही कोण, तुकोबा नाही कोण नाही, कोण है बरका ताला नुसता आक्रमण का फेडणार नाही. नाही असा का? जेवणारा चांगला कोणता? कोणता जेवणारा चांगला? अगोदर लोकाला जेव घालून जेवतो तो, लोकाला जेव घालून जेवतो तो. तुकोबा रायकडे विचारा. वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. पण जेवणी जेवावी लोका, संतपण करी तुका, संतपण करी तुका, संतपण करी तुका. संतपण करी तुका, संतपण करी तुका, संतपण करी तुका. आपण देऊन गेलो का, संतपण करी तुका, संतपण करी तुका, संतपण करी तुका. तुम्ही जे अगोदरचं प्रमाण दिलं दादा काका वडिलासारख्यात, पण ते भक्त देवाला जीव घालतो त्याच्या संदर्भात आहे. भक्त कोणाला? विठ्ठल शब्द आलाच त्याच्यात. म्हणजे भक्त पहिलं देवाला जीव घालतो आणि नंतर आपण जेवतो, त्याला भक्त म्हणावं. प्रकार आहे का? अगोदर पांडुरंगाला नैवेद्य देतो आणि मग जेवतो, त्याला काय म्हणतात? भक्त. आणि लोक जगाला जेव घालतो आणि आपण अगोदर आपण जेवतो आणि आपण जेवलेलं हे चांगल्या पद्धतीचं आहे हे जगाला वाटतो, त्यांना संत म्हणतात. दादा विचार सांगतो, जे मोठमोठ्या लोकांचे जेवण जे जातात ना, आपल्यासारखेच नाही. आपले जेवण बसा घ्या, काही लागत का, जेवू का? आम्ही पुण्याला जातो नेहमी कार्यक्रम, पाहिजे का, देऊ का, हवं का, नको का, निघाले काय आमचं बोलायला चान्स. पुण्याला जर गेलो ना, मी एक दिवस बसलो आम्ही तिथं ते जेवायला, देऊ का, हवं का, पाहिजे का, नको का, चालेल मी भगोला घेतलं, मला इथं राहू द्या, ते भगोला राहू द्या, आम्हाला ते आपलं रानटी सवय खायची. वारकऱ्याचं कसं काय? हे कन्या भाकरीचे खाणे, कन्या मोकळा वाजो, भाकरीचे खाणे, कंठी कंठी त्याच्या खाल्ली पांढरी, हा ती पांढरी, अरे ती पांढरी वाजव पुढली, कंठी राम नाम गाणे, हे कंठी राम नाम गाणे रे, कन्या भाकरीचे खाणे, कंठी राम नाम गाणे, वैष्णवा घरी. हे वैष्णवाच्या घरचं सांगितलं मी, पुण्यात मी ते बघूला घेतलं हातातून, म्हणलं इकडे घ्या, तुम्ही जा, घ्या, आम्हाला पाहिजे तेवढं घेतो आणि जमलं तर पन्नीत घालून सुद्धा नेतो. नाही इथे तसं नाहीये. एखाद्या सेलिब्रिटीला जर अहो किती मोठमोठ्या माणसाला जी जेवण जातात ही का कशी देतात? अगोदर काय करतात? चांगल्या साहेब बरोबर आहे मी बोलतोय, अगोदर काय करतात? चेक करतात आणि चेक केलं का मग पाठवतात. आणि जर त्याच्यात काही असलं तर नमुनेवारी कोण जातो? असं ना, काय माणसं राहतो असे हुशार माणसाचं कीर्तन तरी कसं काय करावं? अगोदर कोण जातो? चेक करणारा.
मग चेक करणारा महत्वाचा आहे का नाही? मग संतांची भूमिका पहा वारकऱ्यांची. अगोदर आनंद शब्द आहे, हा चेक केला. फालतू लोक उगर निघ आणि जाऊ द्या, चल जाऊ. मग तसं जावलं मग शिवाजी महाराज सारखे आग्र्यातून उगत सुटले का? आणि चाल जाऊ द्या, आणि चाल जाऊ द्या, आणि चाल जाऊ द्या. गेले शिवाजी महाराज निघून. मग म्हणे आता ते कुठं येतं, मग आता कुठं पकडता? तुमच्या ह्या जाऊ द्या ना खेळ, त्याच्यामुळं खेळ झाला. एक प्रश्न आहे, मग जाऊ द्या नाही महाराज. अगोदर चेक केलं. आनंद शब्द आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एन्जॉय? व्हॉट इज द एन्जॉय? नेमका आनंद म्हणजे काय? नेमका आनंद कशाला म्हणतात? आनंद शब्दाची व्याख्या सांगतो. अंतःकरणातल्या मनाच्या, अंतःकरण चतुष्टयाचा जो भाग म्हण आहे, त्या मनाच्या सगळ्या उर्मी संपुष्टात आल्या की मनाची अवस्था अंतर्मुखातून जी वास्तवता त्याच्या पुढे येते, निर्भेळता, निष्पक्षता, निर्द्वंद्वता, मला वाटतं ही जी येते, मला वाटतं या मनाच्या वास्तवाचं नाव जर काय असेल तर त्याला आनंद असं म्हणतात. त्याला आनंद असा शब्द आहे, कारण आनंद महाराज शब्द असा आहे. मग आनंद म्हणजे काय? या लोकांनी अगोदर चाखला. तुका म्हणण्याचा कोण सांगे. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि मी बरोबर 11ला 10 मिनिटं कमी असताना, त्याच्यामुळे तुमची वडिलासारख्या तुमचं म्हणजे तसं नाही. ते काय प्रमाण बंद करणं हा गाढवपणा आहे, गाढवपणा आहे. आणि ते कारण एक लक्षात ठेवतं, आता हे प्रमाण बरोबर आहे, त्यांचं बरोबर होतं, पण काही काही चुकीचं जरी प्रमाण असलं तरी माझे बाबा, आमचे घोले बाबा सांगायचे प्रमाण बंद करू नये. म्हणणाराला एखाद्या वेळेस त्याच्यात कमी अधिकपणा झाला असेल कळण्यामध्ये, पण रचणारांचं तो अपमान म्हणणाराचा नाही, तो रचणारांचा अपमान आहे. ज्या संतांनी रचलं त्याचा अपमान. आता काय काही कीर्तनकार करतात पण बरोबर असलं तरी, कारण त्यांची चूक नाही, त्यांच्या पाठ नसतो. त्यांना असं वाटतं आपला पचका जर टाळकरी करत असतील तर महाराज होऊन उपयोग काय? मग महाराज होऊन उपयोग करायचा असला तर पाठा करा. काळंदीला नुसत्यात मधु करा. चला विठ्ठला. म्हणजे ते आपल्याला थोडा वेळ कमी आहे आणि मी हे बघाय मग अजून माझ्या हाताला सलाईंचं तसंच आहे, त्याच्यामुळे थोडंसं माफी कराल ना. गेलं माझ्या ध्यानातून. सांगा कुठं राहिलं तर आपलं झालं, पहिल्यापासून चालू करा. अरे एक जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. या इकडं, इकडे म्हणजे लगेच नका उठू. तिथूनच फक्त मन माझ्याकडे द्या, चित्त माझ्याकडे, नाही तर तसं काय करू. साधा व्यवहार सांग. तर मग आता इथे वारकरी संप्रदायाने काय केलं? आनंद हा शब्द चाखला. इथंच होतं ना आपलं, तुम्ही त्याच्यावर प्रमाण दिलं. मला ध्यानात ठेवावं लागत. धंदेवाले हेच तर अवघड. काही काही लोक तारखा बंद झाल्या कशामुळे का ते जिथून बोलले तिथूनच सुरुवात केली. तिसरी कोणाची त्यांना घेऊ पुढल्या वर्षी. मग आता असं मध्ये चालत नाही. आता चाखलं आणि आनंद काय याचा अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर जगाच्या पुढे टाकला. दॅट इज द एन्जॉय. डेफिनेटली, नो डाऊट अबाउट इट. टाकला आणि अगोदर चाखला आणि चाखल्याच्या नंतर हा आनंदच आहे. आणि ह्याच आनंदाची गरज कोणाला आहे? जगाला आहे. म्हणून जगाला टाकला. अगोदर सेवला. मी बोलत नाही, आता बोला. अगोदर काय केला? सेवन केला आणि मग जगाला दिला. सेवितो हाराच वाटितो अनेका. सेवितो हाराच वाटितो अनेका. सेवितो हाराच वाटितो अनेका. सेवितो हाराच वाटितो अनेका. आपला घरानं कीर्तन औपचारिक असतं. टाळा टाळी लोपला, त्याच्यामुळे टाळ मोठ्यानं वाजवा. त्याला नांग्या असल्या कोणत्या टाळाला काही घोळ घोळा वाजती टाळ. आता नका वाजू तुम्ही लगे माझी. मी म्हणत तेच नका करू. मी काही म्हणत. चला चला आपलं जेवायचं.
टाळ गुळगुळा. कारण टाळ हा काय, टाळ हा काय, नाद नाद आहे. अजून काय सांगा मी टाळे लोपला नाद अंगोंगीचं मुरला छंद. नाही टाळ हा नाद आहे. अंगांगी मुरला छंद. अजून काय अंगांगी मुरला छंद. ते नाही मी प्रमाण म्हणलो ना. टाळा टाळी त्याच्या पुढचं आहे. पण टाळ हा काय अगोदर भाऊने सांगितलं काय नाद. अजून काय अंगांगी मुरला छंद. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. काय टाळ काय विठ्ठल. त्याच्यामुळं तो जेवढा घुमल कीर्तनकार काही सांगू द्या पण टाळ वाजला की पांडुरंगाचा आनंद प्रत्येक बसलेल्या लोकांना भेटतो. आणि यांना एवढा भेटला ना नका कळा ना कीर्तन. कमीत कमी विठ्ठल तर ऐकू आला ना. मावशाव बरोबर आहे का. तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर. परत जाळ नाही करायचो मा इथं पण मोकळ्या मानानं बोला. विठ्ठला एक महत्वाचं आहे त्याच्यामुळं हे टाळ वाजवा. जाऊ दे आपलं कोणतं प्रमाण दिलं तर तुम्ही सेवितो हा रस. कारण या लोकांनी अगोदर सेवन केलं आणि सेवन हे सेवितो अरे सा सेवितो हा रस वाटितो आणि का नी. तुम्हाला जगून नाही द्यायचं 2-4 दिवस जर माझ्या संग राहिलं मला आत्महत्याच करावं लागेल. विठाला पण फ्रेश माणूस आहे ते याला डेअरिंग म्हणतात आणि यास आवडतं मला. मी प्रयत्न करतो पण बसला ना म्हणजे एक हे काय काय लोक चांगले असले तरी मला पाहिलं का तुम्ही वाजा. अरे मी काही सुटून आलो का मी काय टोळीत हे पण हे मला आवडलं असं. पण म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आय लाईक दिस. तुझं नाव काय त्याच्यामुळेच असं झालं. जे स्वप्नाने नील असतात तेच विठ्ठला विठ्ठला सेवितो हारस. वाटी ती पेटी कुठून आणलेली वाटी तो आणि का अन घ्या रे होऊ नका रान भरी. ए हारस सेवितो हारस आणि का वाटितो अन तुम्ही घ्या रे रान भरी होऊ नका रे. पाऊले समान ज्याची विटेवरी तो हारस आणि का वाटितो आणि तो हारस मी पण सेवितो. काय मजा आहे महाराज. आणि हा जगाला वाटला. मग जगाला वाटलेला जो रस आहे हा ब्रह्मरस. आणि ब्रह्मरस या शब्दाचा अर्थ आनंद. आणि मग आनंद म्हणजे काय. कारण ब्रह्म हे निर्गुणात्मक आहे. कसं आहे निर्गुणात्मक आहे. मला ब्रह्म कोणी पाहिलं सांगा बरं. आता काय काय कबीर पण ते ब्रह्म दिसे उघडे काय यांच्या बेना आपण द्वाऱ्या गाळ्याला लावा. अरे उघडे दिसे तर मग कुठे नाही नाही दे ते न बोलले आणि मग त्याच्यात ते बरं काही चाललं नाही काय. ब्रह्म दिसे उघडे वाजू नको आता थांब. तू काय माग लागला आल्यापासून साधा विजय. ते ब्रह्म दिसे उघडे आणि उघडे काय पिठी नसतीच ना त्याच्यात. तो तारा राहतो तू कुठं वाजतो त्याच्यात फक्त तो तारा राहतो टुंग 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 टुंग. पिठी मग आपण वाजायचीच नाही. जेव्हा आपलं म्हणून तेव्हा वाजवून स्वप्न.
आणि ते असं म्हटलं का ब्रह्म दिसे उघडे कुठे कुठे आहे ब्रह्माचं वर्णन आहे नैनम छिंदन्ति सहस्राणि नैनम दहति पावकः न जमिगृह्यन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्येव च नित्यगतस्तन नित्य सर्वगतस्थानुरचलोऽयं सनातनः न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितवान् भूयायो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं येन मदमव्ययं कथं स पुरुष पार्थ कम घातयति हन्ति कं त्याला ब्रह्म म्हणतात जे दिसत नाही पण आहे काय काय लोक देवा पाहिला का तुम्ही पाहिला का एवढ्या देशाची माळ झिजली तुमची काय आपल्या अक्षराचे टाळ पावशेरोवर आणले तुम्ही दिसला का देव येड्या हळदी देव दिसायची वस्तू आहे का देव दिसायची वस्तू आहे का परे ही परते गांधार ग परे ही परते बोलणे खुंटले अन वैखरी कैसेनी सांगे देव दिसणारी वस्तू आहे का दिसणारी वस्तू देव नाही आणि दिसत असेल तर त्याला देवच म्हणता येत नाही पुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा देव का हो सोपं आहे का काय नाही दिसणारी वस्तू देव दिसतो का तो पाहिला का नाही का तुम्हाला विचार ना महा सांगतो तो काय महा तेच तो आहे सारखं नुसतं देवाच्या नाव निवडलो तुम्ही आईची शपथ नाही पाहिला तो पाहिला असला तर तो पाया पडतो पाहिला स्वप्नील नाही पाहिला कारण देव पाहण्याची वस्तू नाही ना पाहण्याची वस्तू नाही कारण तुम्ही कसं पाहणार तुम्ही पहा रंग नाही प्रमाण आहे रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही निराकार निर्गुण आहे रघुराया तू ही याच्याकरता फक्त पाहिला नाही पण जग चालवतो म्हणून गुलाम ते राम आहे गुलाम ते राम आहे तू ही मेरा सच्चा साई अन नाम लिहो तेरा मग असं जे ब्रह्म आहे हे ब्रह्म म्हणजे आनंद आहे आणि मग तो आनंद पायाचा ठरला तर काय करावं लागेल त्याचं दास व्हावं लागेल आणि मग ते पद आहे आनंद म्हणजे हरिपद आहे मग आनंदी कोण कोण राहिले संत सोडून दुसरं कोणी नाही राहिलं आजी आनंदू रे की परमानंदू रे श्रुती जाया नेती नेती थोडं राहिलं वाजो श्रुती जाया नेती नेती म्हणती गोविंदू रे अन विठोबाची वेडी अम्मा आनंदू सदा अन विठोबाची वेडी अम्मा आनंदू सदा अरे गाऊ रे नाचू रे गाऊ नाचू वाहू टाळी जोरात वाजो वाहू गाऊ वाहू टाळी रंजवू गोविंदा विठोबाची वेडी अम्मा आनंदू सदा आनंद शब्दाची व्याख्या देवाच्या नामचिंतनात तो नसताना मिळालेला नामाचा आनंद म्हणजे देव म्हणजे आनंद आणि मग हा आनंद कशात आहे नाम नामीचं अभेद तत्व आहे महाराज बरोबर आहे नाम हे नामीचं अभेद तत्व आहे नाम देवाचं आहे आणि चिंतन डोळ्यापुढे येणाऱ्या आनंदाचं म्हणजे ब्रह्माचं आहे मग हा जो आनंद आहे आता तुम्ही पहा आनंद ही स्थिती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये काय सांगितली स्थिती आणि धनाढ्य असलेली परिस्थिती पैशावाले असतात ही परिस्थिती आणि काही नसताना आनंदी असतात ती स्थिती म्हणून आमचे बाबा नेहमी सांगायचे प्रसिद्ध होऊ नका सिद्ध व्हा विठ्ठला प्रसिद्ध होऊ नका प्रसिद्ध झाला तर ते सिद्ध होत नाही प्रसिद्ध झाला तर थोडा काळ असतो
नंतर तेच लोक जे प्रसिद्ध झाले त्याला सुद्धा नाव ठेवणारे लोक आहेत, आहे की नाही? आता तर देवाला सुद्धा नाव ठेवते. देवाला काय त्या रामाचा पाचका केला ह्या लोकांनी. त्याने असं धनुष्य फिरलं, कोणीच नाही येऊन दिलं. असं काय उलट धनुष्य दिलं, वाळला कवर काय सारा काढा झाला. देवाचं तुम्ही देव 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 आहे, देव देव आहे ना. आपण जर देव झालो तर मग मरवतो कसे काय? बरं देव खराब होत नाही कधी स्वामी, देव खराब होत नाही महाराज. तुम्ही भगवान शिव पांडुरंगाचे वारकरी होते. कोणाचे? कोण? नीट ऐका. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. महादेव शिरोमणी वैष्णव, एका वैष्णव शिरोमणी महादेव म्हणे एका जनार्दन. एकनाथ महाराजांचा पुरावा आहे. मग आता ते पुढे यायचे कोणा दर्शनाला? हा बरोबर आहे, पंढरपूरला पांडुरंगाचे येत होते की नाही? बरे मी म्हणतो का? कोण म्हणतं मग सांगा? आणि तुम्हाला माहिती असतात मग मी काय आलो असतो? ए रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात अन त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कोण येतंय दर्शनाला? वैष्णव म्हणजे पांडुरंग. बरं शिवांनी पाहिला तवा कसा होता पांडुरंग? तवा जसा होता तसा जात आहे ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर पुंडलिकराय, हे सुख सनकादिक नारद तुंबर यांनी पाहिला त्यावेळेला कसा होता तसा होता. आज कसा आहे तसाच आहे. नामदेव महाराजांनी पाहिला, पुंडलिकरायाने पाहिला त्यावेळेला तसाच होता. आज कसा आहे तसाच आहे. ज्ञानोबारायाने पाहिला, निवृत्तीनाथाने पाहिला, सगळ्या वारकरी संतांनी वाऱ्या केल्या तुकोबारायापासून पांडुरंगाच्या. त्यावेळेलाही कसा होता? बोला जा. त्यावेळेला कसा होता तसाच होता. आज कसा आहे तसाच आहे. आपलं कॅल्क्युलेशन करा. पहिली वारी केली त्यावेळेचा फोटो, पहिली वारी केली त्यावेळेचा फोटो काढा आणि आता अखंड जात असेल तर आरशाला पुढे घ्या, फोटोला पुढे घ्या, त्याच्यात तुम्हाला पहा, याला पहा. मग तुम्हाला काय वाटतं? जगावं वाटतं का मारावं वाटतं हे ठरवा. कोण होता असतून काय झाला असं? फोटोकडे पाहून असं म्हणत कोण होता असं तू? अरे काय झाला असं तू? पांडुरंगात काही बदल आहे का? म्हणून त्याला परब्रह्म म्हणतात. म्हणून त्याला ए नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूपी सुंदरना आंधळा देखना कैशी जीव शिवतयासी भावना नेने भौतिक नेने पंच प्राणा हो रूप धरिले सगुण चांगले रूप धरिले सगुण चांगले. नाही तो बरोबर शेवट ठेप्यावर बरोबर येतो, मध्ये काही कित्ता घालून टाकली पण ते शेवटच्या टायमाला बरोबर ईट बरोबर लावून ठेवतो. विठला विठला इकडे कुठं जर कीर्तनाला आलो ते माझ्या मस्त हात तुझा गोड आहे आणि माझ्याकडे आलं 4-5 कीर्तन तुला टेक्निक येऊन जाईल. मग तू स्वतः म्हणजे त्याची काय तारीख घेता मी नाही की त्याची काय त्याच्या पैसे काय आता मी त्या सगळं त्याला काय येतं घ्या म्हणजे कर खेळ आमचा सगळा असा. विठला म्हणजे रूप एक महत्वाचं आहे आणि मग असा हा देव आणि तो देव म्हणजे आनंद. एक लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो मग हरी शब्द कोणाला? राम माहिती आहे तुम्हाला? आपल्या वारकऱ्याला माहिती आहे. बाकी आता राजकारण्याला माहिती झालं तर आपल्याला न व्हायचं काय? पण दोघाच्या म्हणजे राम माहिती होण्यात फरक आहे दोघांचा. वारकऱ्याचं आराध्य राम आहे आणि तिकडल्या लोकांचं ते काही वापर करतात. कोण काय म्हणतं कोण काय जाऊ त्याचेच काय घेणदेण नाही बिचारे. त्यांना दुसरं काय राहिलं नाही बोलायला, त्याच्यामुळे ते आपलं बोलतं. पण राम हे वारकऱ्यांचं काय अधिष्ठान आहे. मग आता राम शब्द उच्चारला की काय डोळ्यापुढे येतं? मी फाशी घेईन बरं का तुमच्या मुळात. नाही राम हा शब्द उच्चारला का काय डोळ्यापुढं काय येतं? हा
काय अधिष्ठान तर येतं, पण मग सगळं रामायण येत नाही का, हे मला म्हणायचं. का राम नाम उच्चारल्याबरोबर लगेच इलेक्शन ध्यानात येत नाही. नाही, आपल्या वारकऱ्याचं जीवन आहे. राम शब्द उच्चारला की रावण, सीता, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना, दशरथ राजा, त्या 4 माता, हे सगळं 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 रामायण पुढे येतं. बरोबर आहे. आता कृष्ण शब्द उच्चारला की काय पुढे येतं, सगळं गोकुळ, कंस मामा. तो जरी कामात नसत घ्यावा लागतो ना, तो कामाचा नाही, पण त्याच्याशिवाय महाभारताला किंमतच नाही. रावण रामायणातून काढा, रामायणात काय राम राहत नाही. तो रावण आहे म्हणून राम आहे रामायणात. त्या याच्यातून मथुरेतून त्या कृष्ण चरित्रातून कंस काढा, काही नाही राहत. नुसतं आवजाव घर तुम्हाला खाना खाऊ भरता कोणी पाहणार नाही. एक महत्वाची लक्षात घ्या. आता मग तसं कृष्ण म्हटलं की कंस येतो. बरोबर आहे. सगळं महाभारत पुढे येतं. आता हरी म्हटलं, हरी म्हटल्यावर काय पुढे येतं, काहीच येत नाही. हरी म्हटल्यावर काय येतं पुढं, राम कृष्ण. राम हरी का कृष्ण हरी. मी तुम्हाला जेवढं बोलतो ना, तुम्ही रुपये देऊ नका, पण मी जेवढं बोलतो तेवढंच सांग. राम हरी म्हणायचं का कृष्ण हरी म्हणायचं. कृष्ण हरी चालेल का, नाही चालत. राम हरी चालतं का, नाही चालत. याची कारण आहेत. राम आणि कृष्ण एकत्रित झाले की जे पद राहतं त्याचं नाव आहे राम. रामन कृष्ण जर वेगवेगळे केले तर हरी हे पद मिळत नाही. कारण त्या नामात नामीचं अभेद तत्व जे पद आहे, सर्वोच्च पदम हरी, ते हरी म्हणजे राम आणि कृष्ण हे उच्चारले की या उच्चाराने, या 2 नामाने कोणतं पद प्राप्त होतं, हरी. हे 150 रुपये घ्यायचे. बरोबर आहे की नाही. तुम्ही माझ्या बाजून आहे का नाही. मी तुमचं किती गुणगौरव केलं, चांगलं आहे वगैरे असतं. आणि एक ध्यानात ठेवा, काय होतं, माता राम कृष्ण उच्चार जर झाला नाही तर हरिपदाची प्राप्ती नाही. माता राम कळला, कृष्ण कळला, आणि हरी शब्द उच्चारल्यावर काही डोळ्यापुढे येतं का. आपल्या टाळकरी महाराजांना विचारतो मी, येतंय का काही पुढं, का हो काका, नाही येत ना, काहीच नाही. बरं, राम उच्चारल्यावर डोळ्यापुढं सगळं रामायण, कृष्ण उच्चारल्यावर सगळं डोळ्यापुढे कंस बिंस सगळं महाभारत. बरोबर. आणि हरी उच्चारल्यावर काहीच येत नाही. कारण हरी हे नामनामीचं अभेद तत्व आहे. कारण हरी हा शब्द नामीचा प्रगटीकरण म्हणजे अपरोक्षता आणि त्याचं प्रगटीकरण आहे. आणि मग ते महत्वाचं आहे म्हणून ते दिसत नाही. आता तुम्हाला सांगतो, हरी हे पद आहे. मला साधा व्यवहार सांगतो. आता व्यवहारात पद मिळालेत का नाही लोकायला, साहेब मिळाले की नाही. मग आता एखादा आमदार झालेत, काही बरेच झाले, काही पडले, काही आले. आता त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. आपल्याला उभा राहायचं नाही, काही नाही. आणि आमच्यासारखे उभा राहू नाही, त्याच्यात पडू बी नाही. कारण पडले बी तर लोक निवडून देत नाही. उलट लोक म्हणतात येडं झालं ते. आता पहिलं बरं होतं, आता फार पागल झालं. म्हणते काय आपला विषय नाही. पण आता काही आले, काही पडले. मग आता जे आले ते कोण झाले, आमदार झाले. आता आमदार हे काय पद आहे. मला सांगा कसं असतं पद, दिसतं का. अभि तुम्हाला सरळ सरळ दिसतं का आमदार हे पद, दिसतं का. स्वप्नील तू बोल ना मोकळे मनानं, तुला व्हायचं का तुला वाटत आमदार झाल्यासारखं. नाही, आता साधं पद आहे. आता आमदार हे पद आहे. बरं जाऊ द्या, लांब नका. आता सरपंच हे गावातलं पद आहे का नाही, ज्येष्ठ नागरिक. आता सरपंच हे पद आहे, पण पद हे नामाच्या अनुषंगाने असतं का नामीच्या अनुषंगाने. तुमच्यामुळं मला आळस यायला लागला. नाही, पद हे नाम हे नामीच्या अनुषंगाने आणि पद नामाच्या अनुषंगाने. नाम नाही, पद नाही. नामे आहे, पण जर नाम नसेल तर मला वाटतं पदाचं काही कारण नाही.
एखाद्याला विचारलं मुलं किती आहेत? 3. काय नाव आहे? नावच नाही ठुली. मग काय तो काय रांजणार? अहो लोक त्या जनावरांची नावं ठेवतात माणसाची. आमच्याकडे शेजारी ना बांशा, त्या बैलाचं नाव. हा ना. अहो तुम्हाला हसून राहिलं ते आम्ही ते रोज माझ्या शेजारीच आहे ना. बरं मग आता मला तेवढाच उद्योग आहे. मी एक दिवस गेलो, मला बांशा नाही आला, आणून राहिलं पोरग. बरं बैल नाही गरीब, तो गरीब. नाव काही ठेवतात लोक. मग आता जनावराला जर नाव आहे, माणसाला नको का? हा तुम्ही बोला ना माझ्या बाजून काही, तुम्हाला खापाना मी आलेलो इथं. काय माणसं राव, तुम्ही प्रेमाना वागाव असा ना विजय. मग आता नाम काय? नाम हे पदाच्या अनुषंगाने आणि नामी नामाच्या अनुषंगानं नामी आहे आणि नामाच्या अनुषंगानं पद आहे. मग आता एखाद्याचं समजा नाव दिलं, सरपंच झाले, पण त्याला नाम आहे का नाही? नाम आहे. आणि नाम, त्यांचं नाव जे असेल त्या नावाला नाम म्हणायचं आणि त्या नामाच्या अनुषंगानं गावचं सरपंचाचं पद. मग पद दिसतं का? तसं हरी एक आहे, पद आहे, दिसत नाही. मग त्याची व्याप्ती काय? हरीची दासा हरिदाही दिशा, हरिदाही दिशा, हरिदाही दिशा, हरिदाही दासा हरिदाही हरीची दासा हरिदाही दिशा. सगळीकडे देव दिसणं याला हरिपद म्हणतात. मग हरी कोण? महाराजांनी याचं वर्णन केलं. राम हरी नाही, कृष्ण हरी नाही, पण राम कृष्ण हरी. मग हरी कोण? हरी म्हणजे विठ्ठल. हरी म्हणजे काय? विठ्ठल. मी बोलत ना, आपला वारकरी संप्रदायाचा गजर आहे. ऋषी महाराज माझे गुरुवरे बाबा वंशी बाबा सांगायचे, वारकऱ्याचा गजर काय? आनंद महाराज पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई, सब संतन की जय. बसा. आता पुंडलिक वरदा हरी शब्दावर आणून ठेवतो तुम्हाला मी. पुंडलिक वरदा. पुंडलिकाला ज्याने वरदान दिलं तो कोण? तो कोण? त्याच्या पुढं काय? पुंडलिक वरदा हा हरी विठ्ठल. बरोबर आहे. पुंडलिकाला वरदान देणारा कोण? हरी. मग तो हरी कोणता? तर त्यांनी सांगितलं सध्या विठ्ठल तो हरी. कोणी चिंतन केलं त्याचं? श्री ज्ञानदेव. हरीचं, विठ्ठलाचं चिंतन ज्ञानदेव. आणि कोणापर्यंत आलं? श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणजे हरी म्हणजे विठ्ठल. त्यांचं चिंतन कोणी केलं? ज्ञानदेवानी केलं. कोणाचं? हरीचं म्हणजे विठ्ठलाचं. आणि विठ्ठलाचं चिंतन कुठपर्यंत आलं? श्री तुकाराम. त्यांनी काय केलं? हरी विठ्ठल. बरोबर आहे का? म्हणून कोणाची काय केलं? पंढरीनाथ महाराज की एवढंच केलं. आणि आपल्याला तेवढंच करायचं. त्याच्यात काय सत्य घालू राहिले. 7 दिवस झोपा नाही लोकांना. कवर झोपतो मरायला लागला. काय घेणं देणं? काय झोपा वाचून काय पडलं तू? काय गजर केला? पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून तो हरी. आणि म्हणून या हरीची शंका येऊ नये म्हणून फार वर्णन केलं का तो हरी जसा सगळीकडे आहे. हरिरेव जगत. सगळ्या जगामध्ये हरीचं हे आहे, पारड आहे कणाकणामध्ये. मग ते विठ्ठलच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला हृदा धावला हे ओळला आता दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला हृदा धावला ही उरला आता म्या दृष्टीने पाहिला
सगळ्यांच्या हातात नाही बरं आहे. निमा मेलो तेव्हा ते गुळ आणून दिला आणि त्याच्यात ते मागं ठेवलं. आळंदीत एक जण माझ्या कीर्तनाला गुळ द्यायला 9 चौक तोडायचा आणि द्यायचा असं मोठा खाडा मी इकडे पाहिलं खाऊन घ्यायचं. एकाला मी विचारलं बा हे तुम्ही आणला गुळ ते नाही कमिटीचा आहे. मग तुम्ही एवढं का म्हणतो मग तुम्हाला तरी काय पैसे फुकट आमचं फुकट सगळं काय फुकट फुकट तरी काय घेता. मला उद्यापासून गुळ विकत आणि जाऊ तिथं ते भेटले नाही आपले काका भेटले. चांगलं आहे पण जाऊ दे. जळी स्थळी भरीला विठ्ठल रीता ठाव नाही उरला विठ्ठल आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. फार मजेचा भाग आहे मला कारण हरी हा सगळा जगव्यापक आहे आणि विठ्ठल सुभा विठ्ठल व्यापक त्रिभुवनी काय वर्णन आहे. हा अरे वा वा वा. मग तो हरी आहे आणि मग तो हरी महाराज म्हणतात कुणी जगाला दाखवला आणि याला रूपा बळे करोनी खळे हरी करोनी खळे हरी करोनी खळे हरी आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदास करोनी खळे हरिदास करोनी खळे हरिदास. काय मजा आहे. हरिदासी खळे करोनी बळे रूपा आणला. हरिदासी खळे करोनी कोण रूपा आणला. हरी रूपा आणला. हरी रूपा आणला पण कोणी हरीच्या दासानी कारण त्याचं दास झालं ते हरिदास का तर हरी ज्यांना आत्मसात आहेत ते हरिदास. मग ते कोण आहेत तर ते फक्त विश्वात संत आहे आणि त्या संतांच्याकडे गेलं की सरळ सरळ आहे. या पदाची प्राप्ती तिथी अभंगाच्या पहिल्या हरि प्राप्ती सेव पाया हरि प्राप्ती सेव पाया हरि प्राप्ती सेव पाया हरि प्राप्ती सेव पाया राम संत पाया साधती साधना साधती साधना मग ते हरीचे दास आहे आणि हरी हे पद आहे. हरी हे पद निरावय स्थितीतलं पद आहे निर्गुण पद आहे. ते दिसत नाही पण आहे. मग काय केलं पुढे देव दाखवा म्हणतात ना लोक ऑपरेटर साहेब लोक म्हणतात पुढे देव मस्त तुम्ही एवढे दिवस काशी केली पुढे देव का म्हणून तुमचे वाटोळे होऊन राहिले. आता वाटोळं होणे देवाच्या आपल्या कर्माने वाटोळे होतात. आता एखादा माणूस समजा 10 रुपयाला लागला त्याचा प्रपंच 4 माड्या होत्या का हायती इकावं लागन हायती इकावं लागन बरंच माहिती हो तुम्हाला. विकावं लागल का नाही दादा पोराव तुमचं काय म्हणजे विकावं लागल. आणि तेच जर समजा व्यसन नसलं तर विकायचं नाही माड्यावर माड्या बांधी. तुमच्या जुन्या काळातले गेलं तेवढे ते धाब्याचे घर इकून जाण तिकून निघा. हा पडले का त्याच्यामुळे तुम्ही शांत राहिले. एक महत्वाचा आहे जाऊ द्या विनोदाचा भाग की म्हणजे तिथे व्यसनाच्या आधारे गेल्यावर होत नाही ते. मग हरीची या दासा मग ते हरीचे दास आहेत आणि हरी मग 2 लोक आपल्याला कुठे हरी दाखवण्याची वस्तू आहे का. साधा विचार सांगतो तुम्हाला. देव नाही असं म्हणणाराने आपल्या जिभेने नाही म्हणू नये आणि आहे का नाही देव हे आपल्या अंतरात्म्यात शोधल्याशिवाय राहू नये. तुकोबरायचं प्रमाण आहे फार मोठं. आहे देव ऐसी वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. देव नाही ऐसा मनी अनुभवावा
अनदपण देव आहे आईशी वाणी वदवावी. काय मजेचं भाग आहे. हे दाखव म्हणते. एक जण मला म्हणे, बाबा एवढ्या दिवसात तुम्ही वळलाता, म्हणजे भजन मानता कीर्तन असं नाही, एवढ्या दिवसाचे वळलाता, पुढचं बॉम्बलाता. म्हणलं तुला करायचं काय नाही, तुम्हाला देव दिसला? म्हणलं नाही बा. अहो नाहीच ना, कशाला राडा घालता? म्हणलं हाय का नाही मला माहित नाही, त्याचं नाव घेतल्यामुळे मला बंगला आहे, गाडी आहे, बाकी ते मिळू का ना मिळू ते जाऊ, बाकीचं माती. म्हणलं तुला काय? त्याने आपण एवढ्याच कुटळ शेवरे, दुसरं काय? म्हणलं आहे नाही त्या राड्यात मी पडत नाही. तो 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 आहे ही माझी भावना आहे, मी त्याचं नाव घेतो. संतांनी सांगितलं फ्रेश गाड्या आहेत 2-3 म्हणलं, सगळं घरी बंगला चांगला आहे, घरचे सुद्धा मी खपाखप दिल्यामुळं गावरान तूप खाऊ घालतात. त्या दिवशी कीर्तन नसलं त्या दिवशी मी चटणीवर येतो. म्हणजे हे जरी चालू आहे म्हणजे सोपी गोष्ट आहे. मग मी तसं बा या राड्यात पडायचं काय काम? ते नाही नाही नाहीच, मला सांगा तुम्ही कसं काय. म्हणजे एक साधा विचार आहे, दुधात तूप आहे का नाही? तुझं काय मत आहे? हा 100%. काय करावं लागल? हा बरोबर आहे ना. पण दुधात तूप आहे ना, फुलात सुगंध आहे का नाही, लाकडात अग्नी आहे का नाही, आहे का नाही? मग याला क्रिया आहेत. दुधाचं मंथन करून पहा, दही करून त्याच्यातलं तूप कळेल, नाकाला लावून पहा फुलातला सुगंध कळेल, लाकडाला घासून पहा त्याच्यातला अग्नी कळेल. तसा उग केस वाढून फिरून काहीतरी म्हणत असं नाही, अंतःकरणातल्या मनाचा वेध घे, जगातला देव कळेल. मग असा जो देव आहे ते पद हरी आहे, आणि ते हरिपद महाराज म्हणतात संतांच्याकडे संत हरी प्राप्तीशी उपाय. बरं दुसरं कुठं नाही. धरावे संताचे, संताचे पाय धरा म्हणजे बाबाचे नाही, हे ध्यानात ठेवा. आले बाबा राहू दे धरू, चला सगळे घरचे धरा बरं पाय. ते बरं झालं कोई ते फिते नका घेऊ, पाय त्याला ठोस नका घ्या तोडून, हे पाय नाही. संताचे पाय धरा म्हणजे काय करा, त्यांनी जी दिलेली सत्वचन आहेत, सत्यम्ब्रियात ब्रह्म सत्य जगत मिथ्या, हे जे दिलेले आहेत, अयमात्मा ब्रह्म वेदाने सांगितलेलं, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी सर्वम खल्विदम ब्रह्म, हे जे दिलेली वचन आहे यांच्यावर विश्वास ठेवून चला. जास्त जेवण झालं ना, आज खूप फ्रेश जेवलो मी, एवढं जेवत नाही मी. आमच्या देवाची तर फ्रेश जेवतो आणि इथं फ्रेश जेवलो, कारण म्हणलं ब्रह्मवंदाचं खायला सुद्धा त्याला सुद्धा 100 जन्माचं पुण्य लागतं, त्यावेळेला ब्रह्मवृंदाच्या घरचा प्रसाद मिळतो. हे आमचं शास्त्र आहे, आमचे घुलेबाव सांगायचे, बंशी बाबा सांगायचे, ब्रह्मवृंदाच्या घरचा प्रसाद. अरे देव ज्याची वाट पाहतो त्यांनाही भेटत नाही, असं म्हणजे आज आमचा योग आहे. जा तुम्ही आता, बस झालं, नका गुळाचं करू आता. म्हणजे एक महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मग या संताकडे मग त्यांना काय करा, त्यांची वचनं पाळा. वचन न मोडी बोलिले ते नाही. मग संताचे पाय धरा, वाच्यार्थ लक्षार्थ एवढं सांगतो दादा, थांबतो मी. वाच्यार्थ लक्षार्थ आहे, पाय धरा. वाच्यार्थाने हे जे पाय आहे शरीराचे हे धरायचे, आणि लक्षार्थाने विवेक सिंधूच्या परिसरी, जे जगन्माता पार्वती नंदे जसं विवेक ज्ञान घेतलं तसं त्यांच्या विवेकावरी विश्वास ठेवा. म्हणून विशेष आत्यादरी विवेकावरी, म्हणजे असं ते मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार, म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी, अशी उभी येते मज हृदय. आमचं मागं पुढं होतं का, लई गडबड राहते डोक्याला. त्याच्यामुळं मज हृदयी, त्याला हृदयात ठेवा, त्यांचे विचार हृदयात ठेवा, त्यांची वचनं हृदयात ठेवा, आणि त्यांचा हा लक्षार्थ धरा. वाच्यार्थ हेच पाय धरा, नाही तर आणा कत्त्या, त्या घरात बसून त्याला उद्या कल्याण त्याचं वाटोळं होईल. ते नाही, संताचे धरा, बाबाचे नाही. बाबा आता इथं दिसले तर उद्या कुठेही दिसले. किती बाबा इलेक्शन मध्ये होते सध्या, त्या लोकांना कळत नाही, यांच्याकडे एक मतदान नाही, यांना काय घ्यावा बरं.
ते बी काय ते काय ते लय अवघड आहे. जाऊ दे आपलं तरी. काय काय लोक म्हणते यांना बोल आम्हाला जायचंच नाही. काही लोक यांना बोलीत नाही म्हणून जळत तिकडे ते जळू पडते. कारण आमची एकच पार्टी आहे. माय पार्टी फर्स्ट अँड द लास्ट ओनली वन पार्टी. आय एम ओनली पांडुरंग पार्टी. कारण माय पांडुरंगा इज ग्रेट क्रिएशन ऑफ द रायटियस वर्ल्ड थ्रू ब्रह्मा. My Panduranga is sustenance of righteous world through Vishnu, and my Panduranga destruction of old wicked world through Shankar. No doubt about it. That's my great party, my great person, my great president of the world. Krishna is the greatest magician of the world. That is my party. Vithala. त्याच्यामुळे तर बाकीचं नाही. मग आता पाय धरावे संतांचे. हा लक्षार्थ झाला. वाच्यार्थ समजा आता एवढं शेवट सांगतो माझी सेवा समाप्त करू. माफ करा बरं का मला. कारण मला आता त्रास होऊन राहिला त्याचा. काही लोक म्हणते असंच म्हणते ती. बरं ते एवढा बोलला ना टपकान पैसे घेणं निघून जाईल. लोकच लय अवघड. तुमचं रात्री विचार सकाळी विचार कीर्तन चांगलं केलं फुगीर होतं ते काय म्हणजे एवढं करून हे शुक्का सिंब आला. आम्ही खरं बोललो ते फुगीर. आता ते असं. आता तुम्हाला दुसरं उदाहरण वाच्यार्थ सांगतो. अचानक मुलीला पाहायला पाहुणे आले. शेतात राहत होते. आता गावात गेल्यावर गाव कळत नाही आणि शेतात गेल्यावर रान कळत नाही. म्हणजे गाव रान राहिलंच नाही. म्हणजे शेतात गेलं तर शेत कळत. ते बांगला आणि ती टीव्ही आणि ते येशी रूम आणि त्याच्यामुळे ते रान कळत नाही. आणि गावात आलं का कुत्र सुद्धा फिरकत नाही. त्याच्यामुळे गाव रान कळतच नाही. हा असं ते तिथं शेतातला बंगला. अचानक फोन नाही काय नाही डायरेक्ट आले मुलीला पाहायला. मग गडबड झाली. दाजीबाच्या वाड्यात नाही ते गाणं होतं. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माढीवरची मंडळी खाली आली. तशी गडबड नाही. मग तिथे एकदम कल्ला झाला काय करावं. मग त्यांनी काय केलं. मग त्या अचानक आले म्हणून मग त्या सगळ्यांनी महिला वर्ग सगळा त्यांनी आपलं ते लगेच ते सगळ्यांनी कामं वाटून घेतले. टपकान ते स्वयंपाक करायचे. आणि ज्या मुलीला पाहायला आले त्या मुलीजवळ पापड दिले. शेतात राहत होते. भाजीपाल्याचा मळा. तिथे दिलं म्हणे आके धरे 50 पापड घे आणि भाजीत बैस. तिनं काय बिचारी ना आखीनं घेतले पापड. गेली जाऊन भाजीचा मळा लावला. त्या भाजीच्या मळ्यात जाऊन बसली. इकडं सगळं झालं. मग आईनं आवाज दिला. तिने आके अगं तू काय करते. मग ते म्हणजे तू मम्मी म्हणली ना पापड घेईन भाजीत बैस. मी पापड घेतले आणि भाजीत येऊन बसली. भाजीत बैस हा वाच्यार्थ न वाच्या. याचा लक्षार्थ काय की विस्तवावर भाजून खाण्याकरता तयार कर हा लक्षार्थ आहे. आणि वाच्यार्थ काय पापड घेऊन जिथं मेथी फिथी लावते ते जाऊन बस आराम. कच्चे का खाणं व्हायला. हे जसं वाच्यार्थ ना तसं धरावे संताचे ते पाय विठोबा रखोबा. एक महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. आता महत्वाचा मुद्दा आहे. बरं आता हरिपद झालं. याचं फल आहे. याचं फल आहे तुटती भवाची बंधने. हरिपदे भवाची बंधने तुटती. आणि हरिपद प्राप्त झालं संतांमुळं की जे त्याला साधना असतात त्या साधना करायची गरज नाही. साधना करायची गरज तेने म्हणजे कशाने हरिपदे तेने साधने साधती. आणि हरिपदे तेने भवाची बंधने तुटती. विचारलं हे सगळं झालं पण मग आता हे कोणी सांगितलं. लोकल पंचायतीला असतात. हा त्यांनी काय होतं यांचं काय यांच्या मनात चाललं आणि यांचं काय खरं आहे त्यांचं काय खरं आहे. लोकांनाही विचित्र असतात. एक जणाला मी सहज विचारलं. माझा मित्र होता. आम्ही कॉलेजला बरोबर होतो पुण्याला.
तर तिथे दहीफळे म्हणून किनगाव आपल्या बीड भागात आहे ना तिकडे खाली त्या घाट नांदूर परळी वगैरे ते किनगाव आहे. आम्ही तिथं मोळवणला कीर्तनाला गेलो मोतीराम बाबांच्या तर किनगाव लागलं. मग ते त्याने मला सांगितलं होतं, मला म्हणे तिकडं आला तर ये विचार. मग मी गेलो चाल म्हणलं आपलं कृष्णादाई फळेचं गाव. मग मी सर म्हणलं कुठं आहे तू? ते म्हणे घरीच आहे. म्हणलं मला मोळवणला. आणि मग तू इकडून येईन म्हणे. म्हणलं तिकडं झालो पण तू राहतो कुठं? त्याने सांगितलं ये कोणीही सांगल. आता कोणी सांगल म्हणल्यावर मग आम्ही गावात आता आपण माळ करायलाच विचारणार ना. भाऊ बरोबर आहे का भाऊसाहेब स्वामी? बरोबर आहे ना. आता आम्ही उग एखादं पॅन्ट बिंट घातला हिपी बिपी त्याला काय विचारा या या हिपी हिपी या 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 त्याला काय विचार. आम्ही आपलं जसं पाहिलं मग मी एक ज्याच्या गळ्यात माळ धोतर वगैरे असं दिसला गंध. मी सांगितलं का इथं कृष्णा दहीफळे कुठं राहतात? त्यांना सांगितलं. तुम्ही त्यांच्याकडे चालले का? राहतात सांगितलं नाही. तुम्ही त्यांच्याकडे चालले का? म्हणला तुम्ही तसेच आहेत. बापरे माहीत अक्कल बंद झाली. तुम्ही तसेच आहे. आणि म्हणलं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे चाललो आम्ही तसे. आणि म्हणलं हे तसेच आहे. आता ते तसे आम्ही असे. म्हणलं आम्ही असे ते तसे. आपण त्यांना आम्ही तसेच. मग हे ना हे विचारणं होते ना. मग आम्ही हे सोडलं माळकरी सोडला आणि पुढं गाडी ड्रायव्हरला म्हणलं हळूच गाडी चालव उभी नको करू. माळकऱ्याचा जर हाल होतो दुसरा धरून आणायला म्हणलं उभी नको. चालता चालता तो मागे लागला गाडी. मग एक पॅन्टवाला होता सुशिक्षित माणूस. मग त्याला मी विचारलं म्हणलं दादा कृष्णादाई फळे कुठं राहतात? तो लगेच गाडी काढ याल म्हणलं काढ गाडी. तो गाडीला टाकलं उभी करा. मला म्हणे बसा माग माही गाडी असून. तो पुढं बसला ड्रायव्हर घे इकडं घे तिकडं हे हे लिंबात झाडाखाली लाव. ओ कृष्णा भाऊ हे कोण पाहुणे आले पा. दोघात कोण चांगलं माळकरी का यो? कोणता चांगला? आपल्या काढायच्या का मग? असं लोक शंका घेतात काही विचारतात. मग या लोकांनी शंका घेतला नाथबाबांना किंवा आता हे तुम्ही म्हणता हरिपद हे संताशिवाय नाही. मग असं म्हणतं कोण? तुम्ही का अजून? त्यांनी सांगितलं ऐसे वेद देती ग्वाही हरिपदाची प्राप्ती संता विना नाही. वेद ग्वाही ऐसे देती. वेदाने सांगितलं आणि वेदाने सांगितलं का संपलं आहे का? व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ती वाटपसी तू अयोग्य ही मी न पवतू के जाय. तेव्हा वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो निवृत्तीचा ज्ञानदेव द्वैत सर्व निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ देरना. वा काय तेवढा धंदा आहे मला. आता इकडं एवढे दिवस राहून जर मी काहीच नाही केलं तर मग काय नुसतं खायला सोडणार. मग एवढे घरच्यांनी काम देते नुसता बाब काय काय सोडित नाही तशात गेल्यावर काहीतरी केलं पाहिजे. ते केलंय मी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं सगळ्या वारकरी मंडळीच्या आशीर्वादानं केलं. ते फळालाही आलं. आज काही असलं तर स्वराच्या बाबतीत माझं नाव घेतलं जातं. याच्यापेक्षा अजून काय तुम्ही नका घ्याय ना. तुमची माही गुण ओळख आहे बरोबर आहे की नाही? आता ते महाराज म्हणतात वेदाच्या मार्गाने घे. आणि मग तो वेद सांगतोय संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आणि संत काय करतात हे देण्याकरता एक जनार्दनी संत मधली पांढरी त्याच्या पुढली बरोबर आहे ना. याचे पैसे घेणच मी तुला लई पट्ट्या सांगितल्या ना. एका जनार्दनी संत काळी 4 वर याला काळी 4 वाजव काळी 4. हा
हे एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत हे पूर्ण करीती मनोरथ मोकळ्या मनावर पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधणी साधणे तेने साधती साधनी भवाची बंधने भवाची बंधनी भवाची बंधनी भवाची बंधनी हे भवाची बंधने तेने साधती साधने साधने तेने साधती साधने भवाची बंधने हरि बंधन आजा तुटती हरि तुटत ना तुटती भवाची म्हणा थोडं तुटती भावाचे बंधन तुटती भावाचे बंधन 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 तुटते बस 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 आता नका म्हणू त्याचं झालं ना पहिलं तुम्ही म्हणा ना तुम्ही म्हणा काय म्हणायचं हा पंचम चारुकेसी राग आहे पिलू नाही मग जाणी पांढरी पट्टी त्याच्या पुढीच्या बरोबर आहे का लई पट्ट्या सांगितलं रे रुपयाने द्यायचं मग जाणी सागम पम मपग साप हे तुटती भवाची बंधने हे तुटती भवाची बंधने तेने साधली माऊली ज्ञानेश्वर म्हणून ते संत काय करतात सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यांना मोक्ष ही इच्छा पूर्ण करतात
आणि ही इच्छा पूर्ण झाली म्हणजे आपल्याला जी दृष्टी येते, चक्षु येतात, ज्ञानचक्षु, त्या ज्ञानचक्षुचं रूपांतर होतं सगळीकडे देव दिसणं, आणि जे देव दिसतो तेच पद दिसतं, ते हरी, आणि ते संतांच्याकडे विठ्ठल जे हरी.